झी मराठी, चर्चाही होणारच। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कुंभोज इथं अत्यंत उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक समाज बांधव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ कुंभोज यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकत समाज सुधारणेतील त्यांच्या योगदानाचं स्मरण केलं। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते किरण माळी, सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, जव्हार सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, माजी सरपंच प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दावीद घाडगे, लखन भोसले, सदाशिव महापुरे, अनिकेत चौगुले, भरत भोकरे, अजित देवमोरे, अमरजित बंडगर, अध्यक्ष आप्पासाहेब घाडगे, उपाध्यक्ष रणजित सातपुते, सचिव प्रदीप महापुरे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब डोणे तसेच समाजातील मान्यवर व्यक्ती, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आला। यावेळी कुंभोज ग्रामपंचायत, आंबेडकर चौक, दीपक चौक, इंदिरानगर, अण्णाभाऊ साठे नगर परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व प्रतिमा पूजन करण्यात आलं। आपल्या भाषणात मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, समाजासाठीचा लढा, त्यांच्या कार्यातून उभं राहिलेले प्रेरणादायी विचार यावर सविस्तर विवेचन केलं। युवकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या हेतून व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकतेचा संदेश देत हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला। सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी असणाऱ्या वाटेगाव इथून क्रांतिज्योत कुंभोज इथं आणण्यात आली। सदर ज्योतीचं कुंभोज या परिसरात अनेक ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं। विनोद शिंगे, कुंभोज।